आणि आता घेणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्यांचा वेगवान आढावा। दुपारी 3 वाजेपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह आयोगाला कळवणार खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती। तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार। शरद पवार गट दुपारी 3 वाजेपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह आयोगाला कळवणार। तुतारी वादक, ऊस उत्पादक शेतकरी, त्याचबरोबर सूर्यफूल या चिन्हांचा पर्याय। तर पक्षचिन्हाबाबत शरद पवार गटाकडून चाचपणी सुरू। निवडणूक आयोगानं नाव मागितलं, चिन्हांची विचारणा नाही, जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। तर जे कोणतं नाव मिळेल ते घराघरात पोहोचवलं जाईल, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल। शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाण्यापूर्वी खबरदारी, आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश देऊ नये, अजित पवार गटाची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवारांची वकिलांसोबत चर्चा। कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत फोनवरून चर्चा। आज शरद पवार गट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार। शरद पवारांच्या राजकीय हत्येचा कट रचला जातोय। शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप। शरद पवारांना यातना देणं अजित पवारांना शोभत नाही, जितेंद्र आव्हाड यांची टीका। जखमी वाघ अधिक घातक असतो, फुटीर गट आणि भाजपने जाणलं पाहिजे। शरद पवारांसारखा बाप माणूस आमच्यासोबत, तर आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवारच, रोहित पवार यांची विरोधकांवर टीका। केंद्रीय निवडणूक आयोग आता मोदी आणि शहा निवडणूक आयोग बनलाय। आयोगाच्या निकालानंतर संजय राऊतांचं टीकास्त्र। भ्रष्टाचार करा, पक्ष फोडा, हीच मोदी गॅरंटी। मोदी राष्ट्रवादीला करप्ट पार्टी म्हणायचे, आता मोदींनी करप्ट पार्टी अजित पवारांना दिली आहे। संजय राऊतांचा मोदींवर आणि अजित पवारांवर निशाणा। हिम्मत असेल तर पक्ष चोरण्यापेक्षा स्वतःचा पक्ष स्थापन करा, संजय राऊतांची शिंदे आणि अजित पवारांवर टीका। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मनसेकडून अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न। शिवसेनेच्या निकालावर अजितदादांनी दिलेली प्रतिक्रिया, मनसेकडून ट्विट। पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर शरद पवार गटाची जोरदार घोषणाबाजी। कार्यकर्त्यांकडून शरद पवारांसोबत कायम राहण्याच्या घोषणा। मुंबईच्या विक्रोळी पार्कसाइड इथं शरद पवार गटाकडून बॅनरबाजी। शरद पवार हाच आमचा पक्ष या आशयाचा बॅनरवर उल्लेख। पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर मुंबईमध्ये शरद पवारांचे बॅनर झळकले। वांद्रे वरळी सीलिंग परिसरामध्ये अजित पवारांना शुभेच्छा देणारे बॅनर। डायव्हर्सी इंडियाकडून देशासाठी जलप्रक्रिया आणि मलनिस्सारणाच्या क्षेत्रामध्ये वाढीच्या योजनांची घोषणा। पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन तसंच स्वच्छता आणि हायजीन उपाययोजनांमधील आघाडीची कंपनी म्हणून डायव्हर्सी इंडियाची ओळख। नवीन योजनांमध्ये नाविन्यपूर्णता आणि शाश्वतता या महत्त्वाच्या भूमिकांवर भर।